नमस्कार मित्रांनो. तर माझे नाव आहे चेतू आणि आज आपण जातोय पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिरामध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर. तर आपण आता मंदिराजवळ आलोय मित्रांनो. तिथं बाईक लावले मागे आणि आता मंदिराजवळ आलोय मी. तर चला तुम्हाला दाखवतो. तर आपण आत आलोय मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता आणि इथे ना गणपतीची इतकी सुंदर मूर्ती आहे ना, तर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आतमध्ये जातोय. आपण आतमध्ये आलोय मित्रांनो. तर तुम्ही बघा, खाली शिवलिंग आहे मित्रांनो तिथे आणि इथे गणपती बाप्पा विराजमान आहे मित्रांनो. दर्शन होऊन नंदी महाराजचे पाय पडून घेतले आणि आता आपलं दर्शन झालं. इथं बाजूलाच श्री लीलावती मंदिर होतं, तिथं पण पाया पडून घेतले. आणि इथं बघा तुम्ही, इथं पूजा अर्चनासाठी कुंड असतं, हे कुंड पण पूजा अर्चनासाठी आहे. आता आपण मंदिराच्या बॅक साईडला जाणार आहे. तर बघा, बॅक साईडला आलो आणि इथं काय दिसले, कमळाचे फुलं. खूप सुंदर कमळाचे फुलं होते मित्रांनो आणि छान छान. तर आता आपण पुढे जाणार मित्रांनो. तर बघा, तुम्हाला अजून दाखवतो पुढे. पुढे फुलांसाठी जागा होती, पण तिथं काही फुलं आले नाही होते. आणि ब्रिज पण होता. हे बघा, इथं ब्रिज आहे आणि तिथं फुलांसाठी जागा आहे. आणि हा जो मंदिरामागचा परिसर आहे मित्रांनो, इथे सावलीसाठी खूप झाडे लावले, वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावले आहेत बघा. आणि इथे ना लग्न समारंभ सोहळ्यासाठी पण जागा आहे मित्रांनो. तर बघा, इथे लग्न समारंभ पण होता. ही जागा आहे मित्रांनो, ती लग्न समारंभ सोहळ्यासाठी तुम्ही बघू शकणार आहेत. आता आपण जाऊ मंदिराच्या समोरच्या साईडला. आपण आता मंदिराच्या समोरच्या साईडला आलोय मित्रांनो. तर बघा, मंदिराचा छान व्ह्यू. इकडनं वडाचं झाड आणि इकडनं पण वडाचं झाड आहे मित्रांनो. असं खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो मंदिराचा. आणि इथं अजून शिवलिंग लावलंय मित्रांनो आता नवीन, आणि त्याच्यामुळे ते एकदम छानच वाटते मित्रांनो. मंदिर आगळं वेगळं मंदिर वाटतं. आजच्या मिनी ब्लॉगसाठी इतकंच मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवरती नवे असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. बाय.